सकाळी चहात जी साखर टाकतो, पण त्या साखरेच्या मागे कोणाचं तरी कष्ट आहे याचा कधी विचार केला आहे का? होय मित्रांनो, ही आहे त्या हातांची गोष्ट जे गोड ऊस तोडतात, पण त्यांच्या आयुष्यात मात्र कडूपणाची सावट कायम आहे. या व्हिडिओ खाली काही लोक येऊन मला म्हणतील की तू या लोकांची गरिबी दाखवतोय, पण माफ करा मित्रांनो, हा आपला विकसित महाराष्ट्र आहे. पण याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये काही माणसं आजही शासनाच्या नोंदीबाहेर जगतात. ही कहाणी आहे पोटासाठी झगडणाऱ्या त्या लोकांची, ज्यांना आपण ऊसतोडी या नावाने ओळखतो. यांच्या कामाकडे, यांच्या संघर्षाकडे आपण कधी पाहिलंच नाही. त्यामुळे आज आपण पाहणार आहोत ऊसतोड कामगारांचं खरं वास्तव. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. दिवाळी संपते आणि सुरू होतो हा संघर्षाचा प्रवास. मराठवाडा, बीड, लातूर, परभणी, नांदेड या ठिकाणची हजारो कुटुंब गाव सोडतात. आपलं घर, आपल्या आठवणी मागे ठेवून ऊसाच्या शेतांमध्ये हरवून जातात. ऊसतोड कामगारांचं दिवसाचं वेदनादायक चक्र हे मात्र खूप आधीच सुरू झालेलं असतं. त्यांच्यासाठी सकाळचे 7 आणि रात्रीचे 7 यात काही फरक नाही. जर मजुरी वाढली तर कदाचित त्यांचं जगणं थोडं मोकळं होईल, मुलांना शिक्षण मिळेल, उद्याचं भविष्य उजळेल. पण हा उजेडाचा दिवस आजही त्यांच्यासाठी स्वप्नांसारखा आहे. कारण प्रश्न फक्त मजुरीचा नाही, प्रश्न आहे जगण्याच्या हक्काचा. घर खर्चासाठी, मुलांच्या शिक्षणासाठी सगळं काही आधीच घेतलेल्या आगाऊ पैशातून चालतं. आणि नंतर त्याच आगाऊ रकमेच्या बदल्यात 6 महिने कसलीही सुट्टी नाही, कसलाही आजार नाही, फक्त कर्ज फेडण्याची धडपड आहे. शेती कमी आहे, पाण्याचं प्रमाण कमी आहे, परवडत नाही, पण इलाज नाही ना. मुकादम ऐकून पैसे घ्यायचे, लेकरा बाळायला शिक्षणाला पुरवायचे, 2 मुलीचे लग्न केले तर हे ऊस तोडूनच. स्वयंपाक करायचा, खायचा कस तरी गडबडीनं पळायचं वापस. त्या पोराला शिक्षण काढून ऊसाला आणलं, मालक करणार नाहीत, कुणाला घेऊन करायचं आता. सरकार 366 रुपये आम्हाला मजुरी देते टनाला, त्याच्यामुळे आम्हाला हे परवडत नाही. पण आता नाही इलाज असतंय, त्याच्यामुळे यावं लागतंय. या धंद्याला टाइम टेबलच नाही, रात दिवस सारखे म्हणायचे. आता समजा 6 वाजता सुट्टी करायला वाहन आलं भरून द्यायचं, नाही तर रात्रीच्या 10 वाजता बी आलं तर भरून द्यायचं. यांच्यातीलच काही लोकांकडे आजही जात प्रमाणपत्र नाही, म्हणून त्यांना शाळा शिकता येत नाही. आधार कार्ड नाही म्हणून कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेता येत नाही. इच्छा असते पण कागद नसल्यामुळे भविष्य बंदिस्त होतं. त्यांची ही लढाई गरिबीशी नाही, तर ही लढाई आहे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी. त्यांची एकच मागणी आहे, यांच्या कष्टाला योग्य तो मोबदला मिळावा, त्यांच्या मुलांना योग्य ते शिक्षण मिळावं. मुलाचं शिक्षण आता लहान मुलं झाली 12वी, ते आले ऊस तोडीला. आमच्या लेकराली तरी ऊस तोडायचा टाइम येऊन. यांच्यातील बरीच मुलं रानात जन्म घेतात, त्यांची नोंदच नसते, जिथे एकही कागद त्यांच्या जन्माचा साक्षीदार नसतो. सरकारच्या नजरेत ते लोक जणू अस्तित्व नसलेलेच लोक आहेत. त्यांची ओळख, त्यांचे हक्क हे सगळं कागदांमध्येच हरवलेलं आहे. घरकुल नाही, काय नाही, आम्हाला घरदार नाही, काय नाही. आम्ही महादेव कोळी म्हणून त्याच्यात आम्हाला ढेवी निघाणार, काष्टे निघाणार, कधी कधी खायला भेटत नाही, आम्ही काय भीक मागून खातो. गरीब लोक आम्ही, नाही आधार कार्ड, नाही आम्हाला काही शिक्षण नाही, जन्म तारीख माहीत. परत त्यामुळे त्या परिस्थितीमुळे आम्हाला यावं लागतं मंजुरी असं करायला. मुलांचं शिक्षण काय आमचं आहे, आम्ही जे आहे काम करतो तेच आमचं मुलं बी करतात. पण आमची हलकी जात त्यामुळे आम्हाला काय कोणी लक्ष नाही देत. मग आम्हाला म्हणतात आधार कार्ड द्या, जन्म तारीख द्या त्यांची. मग ते आम्हाला नाही ना कळत, आम्ही अडाणी माणसं. आम्हाला ते असं आमच्या गावातले लोक फक्त मतदान पुरतेच गोड बोलते, मंजुरी वाढून नाही देत. दिली तरी मधले लोक खातेत. मग आम्हाला काय अपेक्षाच नाही, काय कारखाना देतो भाव वाढून पण मधल्या मध्येच खातेत.
ईदला खर्च म्हणजे असा म्हणजे आम्हाला काही जरी झालं, हाताला कोयता लागला तरी भरपायकी आम्हीच करायची. इचू काट्याने काही किरकुडं शिवलं लांब तरी ते आम्हीच भरपायकी करायची. मग तुम्ही असं कधी म्हणजे गेला नाही का कुठं की विचारायला आधार कार्ड नाही काय नाही? लय ठिकाणी विचारलं, हे असंच करा तसंच करा, जन्मतारखी मागत येत पुढून द्यायचे आम्ही. असं उठायचं कामाला यायचं. काम किती केलं काय केलं, आता लग्न पोरांचे लग्न लेकरा बाळाच्या लग्नामुळं काम करावं लागते. नाही काम करावं तर कोण देईन आम्हाला आणून. या लोकांचं एवढंच म्हणणं आहे की आम्ही जे काम करतोय ते आमच्या मुलांनी करू नये. या एका वाक्यातच त्यांचं संपूर्ण आयुष्य दडलंय. मुलांचं खरं बालपण कुठे असतं? खेळण्यात, हसण्यात, शाळेच्या पाटीवर लिहिलेल्या स्वप्नात. पण या मुलांचं बालपण ना खेळात आहे ना पुस्तकात आहे. यांचं बालपण तर रानातल्या धुळीत अडकलंय. ऊसाच्या मोळीसोबत रोज उचललं जातंय. डोळ्यात स्वप्न आहे पण स्वप्नाकडे जाणारा रस्ताच यांच्याकडे नाही. यांच्या हातात वेदना दिसत नाही पण डोळ्यात सगळी कहाणी लिहिलेली आहे. काय बनायचं? शाळेत जायचं, मम्मी पप्पांना म्हणायचं मला शाळेत टाका. सोय तर पाहिजे शाळेची. शाळाच नाही तुमच्या गावात? हाय शाळा मग पैसे नाहीत. तर लोक मॅडम आल्या ना आपल्या घरगणेश येतात ना, चालू झाले शाळा म्हणतात आम्ही सगळं देतो, आधार कार्ड काढून देतो, त्यांना पुस्तकं देतो, त्यांना पाट्या देतो, एक एक ड्रेस देऊ असं म्हणतात. पण तिथं 8 दिवस बसलं का शेजारचे पोरं म्हणते ते याला काहीच नाही, आधार कार्ड नाही, यांचे आई बाप काही करीत नाही, हलकी जात. मग त्यामुळे आमची मुलं जात नाहीत. ते म्हणते सर लोक आपल्यावर एकदा शाळेत गेलं का लक्ष देत नाही, त्याच्यापेक्षा आपले आई बाप जे काम करतात ते आम्ही बी करणार. आता ही काय म्हणली मला मोठं काहीच नाही व्हायचं, मोठं होऊन काय करायचं, ऊस तोडायचं. ते आमच्या लोकांच्या ध्यानात असतं सारखं पोरांच्या. या मुलांची स्वप्न अजूनही सुंदर आहेत पण त्यांची ही स्वप्न पूर्ण करणार कोण? शाळेत गेलं तरी शिक्षक सुरुवातीला मदत करतात पण काही दिवसांनी त्या मुलांच्या थकलेल्या चेहऱ्यांकडे, त्यांच्या जखमी हातांकडे आणि त्यांच्या फाटलेल्या गणवेशाकडे नजर जाते आणि मग नावं ठेवणाऱ्या मुलांच्या हसण्यात त्यांची इच्छा तुटून जाते. येथील आयुष्य हे तात्पुरतं आहे. ना व्यवस्थित छत आहे, ना व्यवस्थित लाईट आहे, ना व्यवस्थित पाण्याची सोय आहे. पण तरीही हे लोक या ठिकाणी हरवून जातात. या तंबूंमध्ये त्यांची स्वप्न नाहीत तर फक्त जगणं आहे. त्यांची ही झोपडी हवामानापासून वाचवणारं एक तात्पुरतं कवच आहे. आतून कळक, वरून प्लॅस्टिकची ताडपत्री, ज्यात थंडी, ऊन, वारा, पाऊस आणि थोडीशी ऊब, हेच त्यांचं खरं घर आहे. जिथे ते 6 महिने थांबतात. या छोट्याशा झोपडीत त्यांचं आयुष्य लपलेलं असतं. अंगावर उन्हाचं ओझं, हातात कोयता आणि चेहऱ्यावर थकवा नव्हे तर एक जगण्याची झुंज आहे. ऊन असो किंवा पाऊस, हे हात कधीच थांबत नाही कारण प्रत्येक कोयत्याच्या घावावर त्यांच्या मुलांचं स्वप्न आहे. मजुरी कमी आहे पण आशा अजून जिवंत आहे की एक दिवस आपल्या कष्टाची आणि आपल्या संघर्षाची मजुरी वाढेल. मित्रांनो, हा करार आहे जगण्याचा, जो ते मजबुरीने निभवत आहे, फक्त 2 वेळच्या जेवणासाठी आणि थोड्याशा सन्मानासाठी. त्यांचा संघर्ष, त्यांचं दुःख, त्यांच्या मुलांचं भविष्य
आपण समाज म्हणून आणि सर्वात आधी माणूस म्हणून पाहायला हवं. त्यांच्या हातांनी बनलेली साखर आपल्या आयुष्यात गोडवा आणते. आता आपल्या कृतीने त्यांच्या आयुष्यातही एक दिवस तोच गोडवा आणणे हीच आपल्या बदलाची खरी सुरुवात असेल.